नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, टेस्टी आणि वेगळा असा पदार्थ, ज्वारीच्या पिठाचे नूडल्स. मैद्याच्या नूडल्सला टाटा करून आपल्या घरच्या ज्वारीपासून बनवलेले हे नूडल्स आहेत ना, ते फक्त चवीलाच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. खास करून ज्यांना हेल्दी खायचं आहे, वजन सांभाळायचं आहे किंवा काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तर चला मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजची भन्नाट रेसिपी, ज्वारीच्या पिठाचे हेल्दी नूडल्स. तर रेसिपी कुठेही स्किप न करता बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पण मी पूर्ण घेणार नाही. मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ मळून घेणार आहे. जसं आपण भाकरीला पीठ मळतो ना तसं मळायचं आहे, पण याच्यात थोडंसं मीठ घ्यायचं आहे. आता इथं थोडं थोडं पाणी करून छान असा याचा भाकरीला आपण पीठ मळतो ना तसा उंडा बनवून घ्यायचा. मी भाकरीला पीठ मळतो तसा उंडा भाकरीचा बनवून घेते. ज्वारी हे पूर्णपणे ग्लुटेन फ्री असल्यामुळे पचनासाठी खूप हलकी असतं. फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. हे नूडल्स ब्लड शुगर कंट्रोल ठेवायला मदत करतात. डायबेटिक लोकांसाठी चांगले. ज्वारीमध्ये आयर्न आणि मिनरल्स भरपूर असल्यामुळे शरीराला ताकद मिळते. तर नक्कीच ज्वारीच्या पिठापासून तुम्ही असे नूडल्स बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता इथे मी ज्वारीच्या पिठाचा गोळा मळून घेतला छोटासा. चाळणी घ्यायची आणि चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि अशा प्रकारे छोटीशी किसणी घ्यायची. आता तुमच्याकडे जर जे शेव, चकली वगैरे बनवतो ना ती मशीन असेल तर तुम्ही त्याच्यात बनवा किंवा अशा प्रकारे किसणी घ्या. आता किसणीला जो आपण पिठाचा गोळा मळून घेतला त्याच्यात 2 भाग करायचे आणि पहिले एक भाग असा याच्यावर किसणीवर ठेवायचा आणि हाताचा जो तळवा असतो ना आपला तर त्याने असं प्रेस करायचं याला, म्हणजे असे खाली नूडल्स पडतील. तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता सगळ्या पिठाचे आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत. आता इथे मी सगळे करून घेतलेत. आता पुढे काय करायचं मी सांगते. तर इथे काय करायचं आपल्याला थोडंसं याला पसरून घ्यायचं हाताने. तर हाताने किंवा चम्मचने किंवा अशा प्रकारे ब्रशने तुम्ही पसरून घेऊ शकता. अलगद हाताने पसरवायचे आहेत. आणि आता इथे गॅसवर मी ना टोप ठेवला, टोपात पाणी टाकलं आणि पाणी आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि अशीच चाळणी टोपावर ठेवून द्यायची. आता 15 मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहेत. तर मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 15 मिनटं मी याला छान असं वाफवून घेणार. तर 15 मिनटानंतर वाफल्यानंतर थोडंसं थंड करायचे. बघू शकता नूडल्स छान वाफळलेले आहेत. तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या शेवाळ्या पण बोलू शकता याला, किंवा नूडल्स पण बोलू शकता, किंवा मॅगी पण बोलू शकता. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे घरचे केमिकल फ्री आणि पूर्णपणे हेल्दी आहेत. म्हणूनच मैद्याच्या नूडल्सला विसरा आणि ज्वारीच्या हेल्दी नूडल्सना होकार द्या. तर इथे थंड केल्यानंतर आता गॅसवर पॅन ठेवायचा. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं. आपल्याला जर जास्त तेलाचं नसेल खायचं तर एकदम थोडंसं तेल टाकायचं. त्यामध्ये 1 कांदा कापून टाकायचा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये गाजर, शिमला मिरची अशा भाज्या टाकायच्या असेल तर टाकायच्या. मी फक्त इथं थोडं 1 कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी पत्ताकोबी घेतलेली आहे. आता हे छान थोडं मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस टाकणार आहे मी. तुम्ही टोमॅटोसुद्धा कापून टाकू शकता. जर तुम्हाला सॉस नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करा. आणि यानंतर मी इथे मॅगी मसाला 1 टाकून घेतलेला आहे. तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरची कापून टाकू शकता. मी इथे मॅगीचा मसाला 1 पाऊच टाकलेला आहे आणि याला आता मिक्स करायचं. आता या मॅगी मसाल्यामध्ये ना मीठ वगैरे सर्व असतं म्हणून मी मीठ त्याच्यात टाकलं नाही. आणि जेव्हा मी ज्वारीचे नूडल्स बनवत होते, म्हणजे पीठ मळून घेत होते, त्यामध्ये पण मीठ टाकलं होतं. आता हे छान फ्राय झाल्यानंतर हे नूडल्स पण छान थंड झालेत आणि बघू शकता आता सेपरेट झालेले आहेत, म्हणजे एकमेकांना चिपकलेले नाही आहेत. आता हे सर्व आपल्याला
या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आणि 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असतील हे नूडल्स तर तुम्ही ज्वारीचं पीठ जास्त मळा आणि कांदा, पत्ताकोबी आणि तुम्हाला अजून भाज्या टाकायच्या असतील तर जास्त प्रमाणात घ्या आणि जास्त बनवा. तर इथे हे नूडल्स रेडी झालेले आहेत. 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे आणि प्लेटमध्ये खाण्यासाठी आता रेडी झालेत. तर ही रेसिपी रेडी आहे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.